तरुणाईचा ड्रायस्पेल हा केवळ बाजारपेठेतील ट्रेंड नाही, तर तो एका मूल्याधिष्ठित क्रांतीचा आरंभ आहे. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली जेन झी ही पिढी जगाला एक स्पष्ट संदेश देत आहे. आनंदासाठी नशेची गरज नाही, सजगतेची गरज आहे. गेल्या 4 वर्षात मध्यार्थ उद्योगाला बसलेला $830 अब्ज फटका हा आकडा धक्कादायक असला तरी त्यामागची जाणीव आशादायक आहे. सोबर क्युरियस ही संकल्पना आता फॅशन नाही, ती जीवनशैली बनत आहे. आजचा तरुण मद्यपानाकडे केवळ सामाजिक सवय म्हणून पाहत नाही, तो त्याच्या आरोग्यावर, मानसिक संतुलनावर आणि करिअरवर होणाऱ्या परिणामांचा गंभीर विचार करतो. लिव्हरचे आजार, मानसिक अस्थिरता, झोपेच्या समस्या या सगळ्यांबाबतची माहिती त्याच्यापर्यंत सहज पोहोचते आणि तो जबाबदारीने निर्णय घेतो. ही सजगता समाजासाठी मोठी संपत्ती आहे. या पिढीला हँगओव्हरपेक्षा हाय परफॉर्मन्स महत्त्वाचा वाटतो. त्यांना स्वतःवर नियंत्रण हवे आहे, कारण त्यांच्या स्वप्नांना वेग आहे. वाढती महागाई, करिअरमधील स्पर्धा आणि डिजिटल जगातील सततची उपस्थिती या सगळ्यांमध्ये ते पैशांची आणि प्रतिमेची किंमत ओळखतात. मध्यधुंद क्षणांपेक्षा ते प्रवास, कौशल्य विकास आणि सर्जनशील अनुभवांमध्ये गुंतवणूक करतात. उद्योगांसाठी हा इशारा असला तरी समाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. जर तरुणाई व्यसनांपासून दूर राहत असेल तर भविष्यात अधिक निरोगी, उत्पादक आणि संवेदनशील पिढी घडेल. कुटुंबातील संवाद वाढेल, गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल आणि आत्मविश्वासाने उभा राहणारा समाज निर्माण होईल. शुद्धीतले हास्यच खरे समाधान देणारे असते. हीच खरी आरोग्य क्रांती आहे, असा संदेश आजची तरुणाई देत आहे.